तुम्हालाही मीना मेकअप सुंदर दिसायचा आहे का? तुम्हालाही नॅचरली ग्लो हवा आहे का? पण कळत नाही नेमकं कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवला आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिना मेकअप सुंदर दिसण्यासाठी 10 टिप्स तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. त्या पण अगदी इझी टिप्स आहेत, तुम्ही डेली बेसिसमध्ये फॉलो करू शकता. तर चला, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच टॉपिकवर मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया, कारण की आजचा व्हिडिओचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक फिमेलसाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप युजफुल ठरणार आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये विदाऊट मेकअप सुंदर दिसण्यासाठी मी ज्या काही टिप्स शेअर केल्या आहे, अगदी सोप्या टिप्स आहेत, अगदी सिंपल टिप्स आहेत. त्या आपण अगदी आपल्या डेली लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये पण आपण फॉलो करू शकतो. त्याला खूप जास्त खर्च पण येणार नाही आणि अशा जर सोप्या जर टिप्स फॉलो केल्या तर आपण विदाऊट मेकअप पण खूप सुंदर दिसू शकतो. आपला जो नॅचरल आहे, आपली नॅचरल ब्युटी दिसू शकतो. आपला चेहरा नॅचरली ग्लो करू शकतो. तर चला, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की ह्या 10 टिप्स तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे आणि तुम्ही विदाऊट मेकअप खूप सुंदर दिसू शकता. तर चला, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, कारण की ज्या 10 इझी टिप्स तुमच्याबरोबर शेअर करते. तर टिप्स नंबर 1, दररोज आपल्याला फेस क्लिनिंग करायचं आहे. म्हणजे दिवसभरातून आपल्याला कमीत कमी 2 वेळेस आपल्याला फेसवॉश करायचं आहे. कारण की फेसवॉश केल्यानंतर आपल्या चेहऱ्याची धूळ असते, डर्ट असते किंवा जे काही घाण असते तर ती क्लीन होते आणि आपला चेहरा फ्रेश दिसतो. आणि आपला जेव्हा चेहरा फ्रेश होतो त्यावेळेस आपण लगेच अट्रॅक्ट होतो आणि आपला चेहरा ग्लो करतो. त्यामुळे दिवसातून कमीत कमी आपल्याला 2 वेळेस जो आहे तो चेहरा क्लीन करायचा. टिप्स नंबर 2, आईस थेरपी यूज करा. सकाळीच उठल्यानंतर बर्फाच्या पाण्याने किंवा आईस क्यूब घेऊन आपल्या चेहऱ्यावरती हलका मसाज करायचा आहे. कारण की हलका मसाज केल्याने आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स असतात ते मिनिमाइज होण्यास मदत होते आणि आपला चेहरा मॅट फिनिश लुक देण्यास नक्कीच मदत होतो. कारण की आपल्या चेहऱ्याचे जेव्हा ओपन पोर्स असतात त्याच्यामध्ये घाण जाते, त्याच्यामुळे आपल्याला ब्लॅक हेड, व्हाईट हेड तयार होतात. त्यामुळे आपले जे पोर्स आहेत आपण मिनिमाइज जर केले तर आपला चेहरा नॅचरली ग्लो करण्यास नक्कीच मदत करतो. त्यामुळे तुम्हाला सकाळीच उठल्यानंतर आईस क्यूबने हलक्या हाताने आपल्याला 30 सेकंद छान मसाज करायचा आहे आणि तुम्ही इन्स्टंट लगेच आपल्या चेहऱ्यावरती ग्लो बघू शकता. टिप्स नंबर 3, मॉइश्चरायझर मस्ट. दररोज आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. कारण की आपल्या मॉइश्चरायझर आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्याचं काम करते. जेव्हा आपली स्किन हायड्रेट असते त्यावेळेस आपल्याला आपली स्किन नॅचरली हेल्दी दिसते आणि आपला चेहरा तो आहे तो ग्लो करण्यास नक्कीच मदत करतो. त्यामुळे आपल्या डेली बेसिसमध्ये आपल्याला मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कुठलाही ऋतू असो, आपल्याला मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यावरती नक्कीच अप्लाय करायचं आहे. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर आपली स्किन हेल्दी दिसते, आपला चेहरा ग्लो करतो, तर आपण लगेच अट्रॅक्टिव्ह पण दिसू शकतो. टिप्स नंबर 4, सनस्क्रीन डेली आपल्याला लावायचंच आहे. डेली बेसिसमध्ये आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती सनस्क्रीन लावायचं आहे. सनस्क्रीन आपल्या स्किनवरती जे टॅनिंग असतं, सनबर्न असतं, ते कमी करण्यास मदत करते. प्रीमॅच्युअर एजिंगपासून पण आपल्याला आपल्या स्किनला प्रोटेक्ट करत असते. सन प्रोटेक्शनपासून पण आपल्याला प्रोटेक्ट होते. त्यामुळे आपल्याला डेली बेसिसमध्ये तुम्हाला सनस्क्रीन लावायचं. SPF 50 पर्यंतचं सनस्क्रीन लावायचं आहे. तुम्ही जरी घरात राहणार असाल तरी पण तुम्हाला डेली बेसिसमध्ये सनस्क्रीन लावायचंच आहे. जर तुम्ही सनस्क्रीन लावलं तर तुमची स्किन नॅचरली हेल्दी होते आणि तुमच्या चेहऱ्याचा जो टॅन आहे तो पण कमी होतो. तर अशा काही टिप्स जर फॉलो केल्या तर आपण नक्कीच प्रेझेंटेबल विदाऊट मेकअप पण सुंदर दिसू शकतो. टिप्स नंबर 5, आयब्रोज आणि अप्पर लिप्स नेहमी क्लीन ठेवा. जेव्हाही तुमचा आयब्रो वाढलेला दिसतो तर तुमचा चेहऱ्याचा लुकच बदलून जातो. अप्पर लिप्स आणि आयब्रो आपल्याला नेहमी क्लीन ठेवायचे. आपले एक्स्ट्रा जे हे वाढलेले असतात ते नेहमी क्लीन करायचे आहेत. म्हणजे कसं आपला चेहरा एकदम छान क्लीन दिसतो आणि आपला सगळा ओव्हरऑल जो लुक आहे तो आपला आयब्रोवरच डिपेंड असतो. ज्यावेळेस आपला आयब्रो एकदम शार्प आपण पॉइंटेड असतात त्यावेळेस आपला चेहरा लगेच आणि क्लीन आणि फ्रेश दिसतो. विदाऊट मेकअप पण आपण खूप सुंदर दिसू शकतो. त्यामुळे आपले अप्पर लिप्स आणि आयब्रोचे जे हेअर आहेत ते नेहमी क्लीन ठेवा, शार्प ठेवा, छान अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. या ज्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर आपण नक्कीच हेल्दी दिसू शकतो आणि ग्लो पण करू शकतो आपली स्किन. टिप्स नंबर 6, लिप केअर. आपल्याला आपल्या सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या ओठांवरती छान लिप बाम अप्लाय करायचं आहे. कारण की ओठांवरती जर लिप बाम अप्लाय केला आपले जे लिप्स आहेत ते छान आपल्याला स्मूथ होतात, शाईन करतात. कारण की जेव्हा आपण लिप बाम अप्लाय करत नाही लिप्सवरती तर आपल्या ओठांवरती जे कातडी येते आणि ते खूप खराब दिसतं. त्यामुळे आपल्याला आपल्या लिप्सवरती डेली बेसिसमध्ये लिप बाम अप्लाय करायचे. आपले जर होठ हेल्दी असेल तर लगेच आपण शाईन करू शकतो. टिप्स नंबर 7, हेअर केअर. आपल्याला आपले जे हेअर आहेत म्हणजे आपले जे केस आहेत आपल्याला नीट आणि क्लीन ठेवायचे. आपला जेव्हा लुक आपला जे हेअर जेव्हा मेसी असतं ते आपण खूप खराब दिसतो. आणि एक्स्ट्रा जे ऑइल आहे ते म्हणजे जास्त ऑइली ठेवू नका. ऑइल फ्री केस ठेवा, छान सिल्की केस ठेवा.
जेव्हा आपले केस एकदम छान हेल्दी सिल्की राहतात त्यावेळेस आपण विदाऊट मेकअप पण खूप सुंदर दिसू शकतो. त्यामुळे हा पण एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपले जे केस आहे ते मेसी आणि ऑइल फ्री ठेवा, आपण नक्कीच सुंदर दिसू शकतो. टिप्स नंबर 8, प्रॉपर स्लीप घ्या. आपल्याला दररोज 7 ते 8 तास झोप घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला सुंदर दिसण्यासाठी नाहीच, आपल्या पूर्ण ओव्हरऑल बॉडीसाठी, आपल्या माइंडसाठी, आपल्या डोक्यासाठी, आपल्याला पूर्ण बॉडी रेस्ट करण्यासाठी आपल्याला 7 ते 8 तास झोप घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्या डेली बेसिसमध्ये 7 ते 8 तास झोप घ्या. झोप घेतल्यानंतर आपले जे डार्क सर्कल्स आहेत ते पण कमी होतात. आपण नॅचरली ग्लो दिसतो आणि आपण सकाळी उठल्यानंतर खूप फ्रेश पण दिसतो. ज्यावेळेस आपण फ्रेश दिसतो त्यावेळेस आपण नक्कीच विदाऊट मेकअप पण सुंदर दिसू शकतो. त्यामुळे तुम्हाला 7 ते 8 तास झोप घेणं खूप मस्ट आहे. 7 ते 8 तास छान झोप घ्या आणि नक्कीच तुम्ही फ्रेश दिसा. टिप्स नंबर 9, वॉटर आणि आपलं डाएट छान ठेवायचं आहे. आपल्याला आपल्या दिवसभरात आपल्या लाईफ डे टू डे लाईफमध्ये आपल्याला 2 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे आणि छान हेल्दी डाएट घ्यायचं आहे. हेल्दी डाएटमध्ये तुम्ही फ्रूट्स ॲड करू शकता, सलाड ॲड करू शकता. आपली बॉडी जर आतून क्लीन राहिली तर बाहेरून ग्लो करण्यास नक्कीच मदत होते. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही जर नक्की फॉलो केल्या तर तुम्ही छान प्रेझेंटेबल, अट्रॅक्टिव्ह, विदाऊट मेकअप खूप सुंदर दिसू शकता. त्यामुळे आपल्याला दिवसभरात आपल्याला 2 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे. पाणी प्यायल्यानंतर आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्यास नक्कीच मदत होते. आपली स्किन हेल्दी दिसते आणि ग्लो पण करते. आणि सगळ्यात लास्ट टिप म्हणजे टिप्स नंबर 10, कॉन्फिडन्स आणि आपल्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईल ठेवा. कारण की आपल्या मेकअपपेक्षा पण आपला कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस आपण कॉन्फिडन्स असतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती ऑटोमॅटिक स्माईल येते आणि आपल्या चेहऱ्यावरती जर स्माईल असेल तर आपण विदाऊट मेकअप पण खूप सुंदर दिसू शकतो. कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. आपल्या याच्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स आणि स्माईल नक्कीच ठेवा. तर विदाऊट मेकअपशिवाय पण तुम्ही खूप सुंदर दिसू शकता. अशा काही ज्या टिप्स आहे मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. या टिप्स ज्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्ही खूप सुंदर दिसू शकता. तर नक्की डेली बेसिसमध्ये ह्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो. काही लोक जे आहेत बऱ्यापैकी ह्या टिप्स फॉलो करत असतील, कळत न कळत ह्या टिप्स फॉलो करतच असतील. तरी पण एक तुम्हाला टिप्स माहिती असाव्यात म्हणून मी हाचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. जे लोक नवीन असेल, त्यांना काही टिप्स वगैरे माहीत नसेल, त्यांनी नक्कीच आपला व्हिडिओ बघून आपल्या ज्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा आणि तुम्ही विदाऊट मेकअप पण खूप सुंदर दिसू शकता. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा, कारण करून त्यांनाही जेणेकरून ह्या टिप्सचा नक्कीच बेनिफिट होईल. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी असेच आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत असते. असे व्हिडिओज घेऊन येईल तुमच्यासोबत की जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचा तुम्हाला काही ना काही फायदा होईल. जास्तीत जास्त तुम्हाला माझ्याकडून बेस्ट टू बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आणि आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून पण नक्की सांगा तर यापैकी तुम्ही कुठली टिप्स ऑलरेडी फॉलो करतायत आणि तुम्ही ह्या टिप्स फॉलो करण्यासाठी रेडी आहात का नाही आहात. तर चला अशाच भेटू अशा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, नक्कीच काळजी घ्या. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. तर पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवला पाहिजे हेही मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटत राहू. बाय.